ही प्रत्यक्ष सुरुवात वसो बारसेपासून होते. गो वत्स पूजनम, गाईचं पूजन झाल्याशिवाय दिवाळीची सुरुवात होत नाही. पूर्वापार म्हणून गाय वासराची पूजा केली जाते. गाईला पोळी खाऊ घातली जाते. तिचे पाय धुतले जातात. हळद कुंकू अक्षता भगिनी गाईची सोबत वासराची पूजा करतात संध्याकाळी. त्याला गोवत्स पूजनम असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी वसुबारस असतं. दरबारचा त्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा उत्सव केला जातो. वसुबारसेला बारस साजरी होते, त्याला वाघबारस म्हणतात. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की त्या दिवशी त्या धनाची पूजा करतात. पण धन कोणतं? मनुष्याचं आरोग्य हे खरं त्याचं धन आहे. म्हणून त्या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांच्या प्रतिकृतीचं पूजन केलं जातं. भारतात जेवढे डॉक्टर आहेत, जे अगदी असली हाडाचे डॉक्टर आहेत, हाडाचे म्हणजे निव्वळ हाडाचे नाही, असली डॉक्टर आहेत, ते रोज धन्वंतरीचं पूजन केल्याशिवाय रुग्णाला हात लावत नाही. त्याला खरा डॉक्टर म्हणतात. म्हणून आपणही आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी आरोग्यरूपी धन, त्याचं दैवत धन्वंतरी आहे, त्याचं आपण पूजा करावी. आपल्या नित्यसेवेत धन्वंतरीचा मंत्र दिलेला आहे. तो किमान 108 वेळा फावल्या वेळेत आपण म्हणावा. आणि भगवंताकडे मागून मागून काय मागावं? आरोग्य मागावं. भगवंताला माहित आहे तुम्हाला काय लागतं ते. सांगण्याची आवश्यकता नाही.